दृश्य या ठिकाणी पाहतोय। आंदोलक इथून हटण्यास तयार नाही। ट्रॅकवर अजूनही लोक आहेत। 9 तासांपासून इथून रेल्वे जी आहे ती ठप्प झालेली आहे। मात्र आंदोलक मात्र हटण्यास तयार नाहीत। मात्र एकूणच ही घटना काय घडलेली आहे, घटनाक्रम सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया। बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळी 8 वाजेपासून नागरिकांचा रेल रोको। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नागरिक संतप्त। दुपारी 1 वाजता पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्जचा प्रयत्न। लाठीचार्जच्या प्रयत्नांनंतर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक। आदर्श शाळा परिसरात पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। आंदोलकांनी अश्रुधुराच्या नळकांड्या पोलिसांच्या दिशेने फेकल्या। संतप्त पालकांकडून शाळेची तोडफोड, शाळेचं गेटही तोडलं। आदर्श शाळा परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा। वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत SIT स्थापन। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार। शाळेच्या संस्था चालकांच्या चौकशीचेही आदेश। मुख्यमंत्र्यांची माहिती। कामगारांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी नियमावली तयार करू, मुख्यमंत्र्यांकडून माहिती। संस्थांनीही कामावर ठेवताना कामगारांची पार्श्वभूमी तपासावी, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करणार, फडणवीसांची माहिती। CCTV आणि महिला सेविका नसलेल्या शाळांना मान्यता का देता, सुषमा अंधारेंचा सवाल।